नमस्कार. शामियाना किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे. आज आपण शामियाना किचन्समध्ये एकदम चविष्ट अशी नाश्त्याची रेसिपी बनवतोय. हे चीज ग्रिल सँडविच बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी इथे आपण 3 शिमला मिरची अशा क्यूब्समध्ये कटिंग करून घेतली आहेत. ती चॉपरच्या मदतीने बारीक अशी कटिंग करून घेणार आहोत. तुम्ही चाकूच्या मदतीने बारीक चिरून घेतलं तरीही चालेल. एकदम बारीक चिरायचं जेणेकरून स्टफिंग चांगली तयार होते. यानंतर इथे आपण 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले. कांदे मोठ्या आकारामध्ये चिरून घ्यायचे आणि स्ट्रिंग चॉपर मध्ये घालून चांगले असे बारीक करून घ्यायचे आहेत. चीज ग्रिल सँडविच बनवण्यासाठी इथे आपल्याला शिमला मिरची आणि कांद्याचीच आवश्यकता आहे. वेगळ्या भाज्या घ्यायची गरज नाही. सोप्या पद्धतीने हे सँडविच तयार होतं. कांदा आपण बारीक करून घेतलाय. यानंतर इथे आपण 2 चटण्या तयार करून घेतल्यात. लसूण चटणी आणि हिरवी चटणी, जी पुदिना आणि कोथिंबिरीपासून तयार करून घेतलेली आहे. या दोन्ही चटण्या स्ट्रीट स्टाईल सँडविचेस मध्ये वापरल्या जातात. यामुळे या रेसिपीचा इन डिटेल व्हिडिओ तयार केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, चेकआउट करा. यानंतर पुढे लागणारं साहित्य बघूया. स्टफिंग बनवण्यासाठी इथे आपण 2 चीज क्यूब्स घेतलेत. प्रोसेस्ड चीज घेतलेला आहे. यानंतर इथे आपण तयार करून घेतलेली हिरवी आणि लसूण चटणी एअरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवली की फ्रीज मध्ये 4 ते 5 दिवस चांगल्या टिकतात. बनवून ठेवल्या की नाश्त्याचे प्रकार पटकन बनवता येतात. ब्रेड पासून बनवले जाणारे वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार, वेगवेगळे चाट बनवतो आपण, त्यासाठी या चटण्या खूप उपयुक्त ठरतात. यानंतर इथे आपण शिमला मिरची आणि कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे. चॉपरच्या मदतीने करू शकता किंवा मग चाकूने देखील आपण बारीक असे चिरून घेऊ शकतो. सॉल्टेड बटर मेल्ट करून घेतलेलं आहे जेणेकरून ते ब्रेडला लावताना इझी जातं. चीज ब्रेड सँडविचची स्टफिंग बनवण्यासाठी एक पसरट भांडं घ्यायचे. त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, शिमला मिरची घालायची आहे. चवीनुसार सैंधव मीठ घालायचे, साधं मीठ घालायचं नाही. त्यानंतर स्टफिंग मध्ये आपण 3 चमचे पुदिना आणि कोथिंबिरीची चटणी घालतोय. त्याचबरोबरीने 3 चमचे लसूण चटणी घालणार आहोत. या दोन्ही चटण्या स्टफिंग मध्ये ऍड केल्या की सँडविचची चव आणखीन वाढते आणि टेक्स्चर देखील छान येतं. एकजीव असं मिक्स करून घ्यायचं नाही. याआधी आपण यामध्ये प्रोसेस्ड चीज किसून घेणार आहोत. इथे आपण 2 चीज क्यूब घेतलेले आहेत, परंतु नंतर अर्धा आणखीन ऍड केलेला आहे. चीज जेवढं घालू तेवढं चीजी असं टेक्स्चर येतं. यानंतर यामध्ये आपण 1 चमचा बटर घालतोय. मेल्टेड बटर घालायचे जेणेकरून मिक्स करताना इझी जातं. वरनं आपण पुन्हा चीज घातलेलं आहे. चांगलं असं फेटून एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून चीज संपूर्ण स्टफिंग मध्ये मिक्स व्हायला हवं. इथे आपली चीज ग्रिल सँडविचची स्टफिंग तयार झालेली आहे. अगदी स्ट्रीट स्टाईल असं मिळणारं चीज ग्रिल सँडविच आपण घरच्या घरी तयार करतोय. यासाठी इथे आपण 2 व्हीट ब्रेड स्लायसेस घेतलेले आहेत. या जागी तुम्ही साधे ब्रेड देखील घेऊ शकता. यानंतर दोन्ही ब्रेड स्लायसेसला आपल्याला वरनं बटर लावून घ्यायचंय. मेल्ट करून घेतलं तर ते इझी जातं. यानंतर वरनं आपल्याला ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे. दोन्ही ब्रेड स्लायसेसला ग्रीन चटणी लावून घेतल्यानंतर तयार करून घेतलेली चीज ग्रिल सँडविचची स्टफिंग घालायची आहे. ही स्टफिंग अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी आहे. फक्त चीज आणि ब्रेड बाहेरून आणण्याची गरज आहे आणि बाकी सर्व साहित्य आपल्या घरच्या घरी अवेलेबल असतं, भाज्या वगैरे. चला तर मग इथे आपण स्टफिंग चांगली अशी पसरवून घेतलेली आहे. स्टफिंग ब्रेड स्लायसेस वरती प्रॉपर अशी पसरवून घ्यायची. वरनं दुसरी ब्रेड स्लायसेस ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारे बटर लावून घ्यायचं आहे आणि तव्यावरती देखील बटर लावून घ्यायचंय. तवा आधीच तापवण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. यानंतर ज्या साईडला आपण बटर लावलेलं नाही ती साईड तव्यावरती ठेवायची आणि दोन्ही बाजूने अलटून पलटून क्रिस्पी होईपर्यंत सँडविच तयार करून घ्यायचा आहे. चांगला क्रिस्पी ब्राउनिश असा रंग यायला हवा. चला तर मग अशा प्रकारे कोणे दाबायचे जेणेकरून स्टफिंग बाहेर येणार नाही. ही चीज ग्रिल सँडविच बनवण्याची प्रोसेस तुम्ही टोस्टर मध्ये देखील करू शकता जेणेकरून स्टफिंग बाहेर येत नाही. चारही कोणे पॅक होतात आणि चांगलं असं सँडविच तयार होतं. ब्रेड क्रिस्पी झाला की सँडविच बाजूला काढायचंय. चला तर मग इथे आपण गरमागरम असताना चाकूने मधनं अशा प्रकारे सँडविच कटिंग करून घेणार आहोत. अशा तुकड्यांमध्ये कटिंग करून घेऊ शकता किंवा आवडीप्रमाणे 4 तुकडे करून घेतले तरीही चालेल. चला तर मग इथे आपलं गरमागरम असं चविष्ट स्ट्रीट स्टाईल चीज ग्रिल सँडविच तयार झालेलं आहे.
हिरवी चटणी, लसूण चटणी तयार असली की पटकन तयार होणारी ही सँडविचची रेसिपी आहे. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा सकाळी देखील बनवू शकता. काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली तरीही बनवू शकता. खूप सोपी रेसिपी आहे. चला तर मग अशाच प्रकारे सगळे सँडविच तयार करून घेऊयात. इथे आपण 3 कांदे आणि 3 शिमला मिरची घेतलेल्या होत्या. या एवढ्या स्टफिंगमध्ये आपण 8 सँडविच तयार करू शकतो. 1.5 चमच्याच्या आसपास स्टफिंग भरायची, जेणेकरून ती बाहेर देखील येत नाही आणि प्रॉपर असं सँडविच तयार होतं. आपल्या चॅनलवरती बऱ्याच वेगवेगळ्या सँडविचच्या रेसिपीज देखील अवेलेबल आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, चेकआउट करा. चला तर मग सँडविचची ही रेसिपी सर्व्ह करूयात. ग्रीन चटणी, लसूण चटणी आणि टोमॅटो केचप सोबत हे क्रिस्पी खमंग असं चीज ग्रिल सँडविच सर्व्ह करायचंय. पाहू शकता किती चीजी असं टेक्स्चर आलेलं आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. ही चीज ग्रिल सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की ट्राय करा ही रेसिपी. रेसिपी आवडल्यास शामियाना किचन्सला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.